इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथील 65 वर्षीय जो वृद्ध इसम आहे, त्या वृद्ध इसमाला आपला रस्त्याअभावी आणि उपचार न भेटल्याने जीव गमवावा लागला होता. हाच तो रस्ता आहे. याच रस्त्यावरून डोली करून येताना जे आहे तो इसमाने आपला जीव गमवलेला होता. तसं जर पाहिलं तर हा पूर्ण परिसर जो आहे तो जंगल आणि रानाने वेढलेला आहे आणि डोंगर दऱ्या आणि जे आहे दऱ्याखोऱ्या या परिसरात आहेत. तसं जर पाहिलं तर 3 ओहोळ पार करून जे आहेत येथील लोकांना येथून प्रवास करावा लागतो आणि जे विद्यार्थी आहेत, वृद्ध आहेत, महिला आहेत, यांना आपल्या जीवावर उदारून ज्या या जंगलात प्रवास करावा लागतो. कधी कधी इथे मोठ्या प्रमाणात हिंस्र स्वापत असतात, त्यांचंसुद्धा त्यांना येथे जे आहे ते भीती असते. हा जर रस्ता पाहिला तर फक्त 700 मीटरचाच रस्त्यापर्यंत माती टाकलेली आहे आणि त्याच्या पुढच्या रस्त्याचं काम आहे 3 किलोमीटरचा, ते अजून पूर्ण झालेलं नाही आहे. जवळजवळ वर्षभराची या कामासाठी मुदत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. मात्र 8 महिने उलटून गेले तरीही अजून या रस्त्याचं काम जे आहे ते काही पूर्णतः झालेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याबरोबर येथील काही ग्रामस्थ आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. आता काय सांगा? हे बघा, इगतपुरी तालुक्यातले खैरेगाव म्हणून चिखल्याजवळ असणारे त्यांची खूपच गंभीर परिस्थिती आहे. 3 नाले आहे, रस्ता तर नाही. 3 नाले इतके जबरदस्त आहे. हा जंगलातून जावं लागतं. वाघा नरगाचं रान. आताच एकाचा जीव गमावला गेला, कारण त्यांना डोली करून नेलं तर अर्ध्या रस्त्यात गेला तर तिथं त्याचा जीव गेला. सर, तुम्हाला सांगायचं खरं तर इतकी गंभीर परिस्थिती गेले 4-5 वर्षापासून अनेक बातम्या येतात, अनेक प्रश्न उभे करतात, पण आतापर्यंत कुठलाही रस्ता होऊ शकत नाही. जो रस्ता जिथं बोर्ड लावला 3 किलोमीटरचा रस्ता दाखवलेला गेला, तर इतका 7 मीटर फक्त तो रस्ता एवढं पण झालेला नाही आहे. आता 3 नाल आहेत, 3 ओळ आहेत. जर तिथं काही पूल होत नाही, रस्ता होत नाही, या लोकांचा जीव धोक्यात जातोय. मग आता त्याच्यासाठी अनेक संघटना आल्या, अनेक लोक आले, अनेक प्रश्न उभे केले, पण आतापर्यंत याला वाचाही फुटली नाही. अनेक बातम्या दिल्या, परंतु जे आहे तीच परिस्थिती. पण आता शेवटचं आमचं म्हणणं असं आहे, आदिवासी क्रांतिकारक राज ठाकर फाउंडेशनच्या वतीने बोलतोय की या लोकांना, तिथल्या खैऱ्यांच्या लोकांना पाठिंबा संघटनेच्या वतीने, अनेक संघटनेच्या वतीने पाठिंबा देऊन आम्ही आता रस्ता रोको आंदोलन करणार आहोत. एवढं बोलतो आणि इथं थांबतो. तसं जर पाहिलं तर 3 किलोमीटरचा रस्ता पास झालेला आहे. तसा बोर्ड जे आहे तर रस्त्याच्या मुख्य तोंडावर लावण्यात आलेला आहे. मात्र जे तसं जर पाहिलं 700 मीटरवर जे आहे माती टाकून, भराव टाकून ते काम फक्त तेवढंच पूर्ण केलेलं दिसत आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, खैरेवाडी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.